नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि आज आपण स्कॉर्पिओ गाडीचे जे आहेत ते सीट कवर तयार केलेले आहेत. सीट कवर तयार करून त्याचे जे सीट आहेत ते पूर्ण प्लेन होते, तर त्याला आपण पूर्ण बकेट टाईपमध्ये सीट कवर तयार केलेले आहेत. त्याची सीट वगैरे भरून मॉडिफाय करून सीटाची कवरची साईज वाढवून आपण ते पूर्ण मॉडिफाय सीट तयार केलेलं आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल की आपण ते तयार कसं केलेलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला लक्षात येईल की हे सीट जे आहे ते मॉडिफाय कशा प्रकारे केलं जातं. जे पूर्ण प्लेन आहे ते बकेट तयार कसं होतं, तर चला बघूयात आपण आपले स्कॉर्पिओचे सीट. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे आपले स्कॉर्पिओ गाडीचे सीट आहेत. पूर्ण प्लेन सीट होते. हे याला कुशनचं काम केलं होतं त्यांनी पहिले. हिटलॉन वापरलं होतं, त्याला हिटलॉन लावून सोल्युशन लावून चिटकून अशा प्रकारे सीट तयार केलं होतं. या दादांनी सेकंड हँडच गाडी घेतलेली आहे, तर आपण ते त्यांना त्रास होत होता त्याच्यामुळे आपण ते सीट खोललेले होते आणि खोलून चेक केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की ते हिटलॉन वापरलेले आहे. ते पाहू शकता प्लेन सीट आहे, कुठेही बकेट टाईप नाही दिसत तुम्हाला. तर आपल्याला याला बकेट टाईपमध्ये सीट कवर तयार करायचे आहेत. तर आपल्याला ते साईड पिलर आहे ते पूर्ण भरून त्याला नंतर सीट कवर तयार करायचे आहेत. हे पाहू शकता सीट कवरची डिझाईन चालू आहे. सीट कवरची डिझाईन मारून घेतलेली आहे, आपण फोम लावलेला आहे. पूर्ण पीसला डिझाईन आहे, डबल कलर पाहू शकता. हे तयार केलेले आहेत आपण फोम वगैरे लावून. याची शिलाई झालेली आहे आणि याची कटिंग चालू आहे. शिलाई झाल्यानंतर जो वेस्टेज फोम असतो तो कापून घ्यावा लागतो आपल्याला. आणि हे जे पीस आहेत त्याचे आपण एक्स्ट्रा जो फोम झालेला आहे तो आपण कापून काढलेला आहे बाजूला. अशा पद्धतीने आपले सीट कवर शिलाईचं काम चालू आहे. आता सीट कवर तयार झालेले आहेत आपले, आणि जे बकेट टाईपमध्ये जे फिटिंग आहे ते फिटिंग चालू आहे आपली सीटची. पाहू शकता आपले जे कारागीर आहेत ते सीटाची फिटिंग करत आहेत. साईडला आपण पूर्ण फोम भरलेला आहे, 1-1 इंच फोम वाढून घेतलेलं आहे. जे पहिलं जे सीट होतं तुम्ही पाहिलं असेल पूर्ण प्लेन होतं, आणि हे जे सीट आहे आपण हे बकेट टाईपमध्ये करून घेतो. साईडला फोम वगैरे लावलेला आहे. त्याच्यामध्ये रॉड असतो कंपनीचा फोमच्या आतमध्ये, तर त्या फोमच्या आतमध्ये रॉड आणि आपल्या सीटमध्ये पण एक छोटासा रॉड असतो, त्याला सी क्लिप मारून पूर्णपणे बकेट टाईपमध्ये आपण हे फिटिंग करून घेत आहोत. हे फिटिंग पाहू शकता तुम्ही, फिनिशिंग पूर्ण प्रॉपर टाईपमध्ये फिटिंग चालू आहे. बसायचं सीट झालेलं आहे आणि हे ट्रॅक्टरचं सीट जे आहे त्याचं काम चालू आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण त्याला व्यवस्थित ॲडजस्ट केलं जातं सीट. पहिल्यांदा त्याचे जे रॉड वगैरे आहेत ते डीप मारले जातात आणि नंतर त्याची जी साईडची चेन हँडरेस्ट ठेवायचा तो त्याचा रॉड आहे तिथं, त्याची फिटिंग चालू आहे. पाहू शकता तुम्ही याची फिनिशिंग पूर्ण बकेट टाईपमध्ये आपण करून घेतलेलं आहे. साईड पिलर सुद्धा आपण भरून घेतलेले आहे. साईडचे जे बकेट टाईपमध्ये असतं त्या पद्धतीने आपण पूर्ण बकेट टाईपमध्ये सीट तयार केलेलं आहे. पाहू शकता तुम्ही आता याची फिनिशिंग कशी दिसत आहे. जे पहिलं सीट होतं आपलं त्याची फिनिशिंग आणि याची फिनिशिंगमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. अशा पद्धतीने आपण हे सीट कवर तयार केलेले आहेत. हँडरेस्ट पण लावलेले आहेत.